आजचे सोन्याचे नवीन भाव जाहीर होताच सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे। कारण सोने चांदीचे भाव जे आज आलेले आहेत ते संपूर्ण ग्राहकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण ते पाहून निर्माण झालंय। लोक आता सोने खरेदीची सुवर्ण संधी आहे, खूप मोठी संधी आहे असं त्याकडे पाहताना दिसतंय। कारण भारत सरकारनं सोन्याचे भाव कंट्रोल करण्यासाठी एक असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ज्यामुळे सोन्याच्या किमतीत ही प्रचंड घसरण पाहायला मिळाली। सोनं जबरदस्त कालपर्यंत 2,000-5,000 रुपयांनी कमी होत होतं। परवा दिवशी 2,000 रुपयांनी कमी झालं, ते आधी घसरण होत होती, पण आजची एवढी घसरण झाली ती आधी कधीच झाली नव्हती आणि ज्यामुळे सराफा बाजारात अतिशय उत्साहाचं आणि आनंदाची एक लाट उसळली आहे। जणू काही सोने चांदीच्या दुकानांमध्ये उत्सव साजरा होतोय। 2026 मधली ही सगळ्यात मोठी घसरण आहे। मागील 8 दिवसात सोन्यामध्ये जी घसरण झाली ती काहीच नव्हती जेवढी आज झालेली आहे। आजचा जर तुम्ही 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा जर भाव पाहिला तर आनंदानं नाचू लागाल, कारण की मागील 21 वर्षाचे सगळे विक्रम मोडीत काढले गेले। गेल्या 2 दिवसांपासून किमतींमध्ये घसरण सुरू झाली होती। सोन्याचे 8 दिवसापूर्वी 1,08,000चा टप्पा गाठला होता। 2 दिवसांपासून तो 2,000 ते 5,000 रुपयांच्या पटीत कमी होत होते। पण सरकारनं अर्थसंकल्पात घेतलेल्या अनोख्या निर्णयामुळे सोन्याच्या घसरणीचे सर्व जुने रेकॉर्ड तोडले। मागील 1 वर्षापासून सोन्याचे भाव गगनाला भिडले होते, पण आज अर्थसंकल्पाच्या निमित्तानं किमती पार तळाला गेले। आजचा भाव नेमका काय आहे हे या व्हिडिओत पुढील 2 सेकंदात तुम्हाला स्पष्ट केलं जाणार आहे। 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर तुम्हाला लगेच समजतील। मात्र प्रश्न आता असा निर्माण झालाय की 2 दिवसांपासून घसरण सुरू झाली असली तरी आजची ही घट अत्यंत अनपेक्षित आहे, जिचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता। जे मोठे सुवर्ण व्यापारी आहेत त्यांची सुद्धा अशा स्थितीची कल्पना त्यांनी केली नव्हती। आता सर्वात महत्त्वाचा विषय ज्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तो म्हणजे सोन्याचा दर। आता सुरुवात करूया आपण 18 कॅरेट सोन्यापासून। 18 कॅरेटचा जर आजचा दर बघितला तर तो 1 ग्रॅमसाठी 11,641 रुपये इतका रेट आज सोन्याचा आहे। तर कालच्या आणि आजच्या रेटमध्ये थोडीशी तफावत इथं दिसून येते। जवळपास 200 ते 500 रुपये प्रति ग्रॅमनं सोनं स्वस्त झाल्याचं निदर्शनास इथं आलेलं आहे। आता राहिला प्रश्न 24 कॅरेट सोन्याचा। तर 24 कॅरेट सोनं आज 1,12,000 प्रति तोळ्याच्या दरामध्ये विकलं जातं। 1,12,000 प्रति तोळा म्हणजे जर 1 ग्रॅमचा हिशोब केला तर 15,224 कॅरेट सोना विकलं जात आहे। आता हा जो कालच्या आणि आजच्या रेट मधला फरक बघितला तर इथं देखील 400 ते 500 रुपयांचा फरक इथं जाणून येतो। साधारणपणे 500 रुपयाचा फरक जर आपण इथं ग्रॅम मध्ये पकडला तर 1 तोळ्यामागे जवळपास 4 ते 5,000 रुपयांचा फरक दिसून येतो। आता 22 कॅरेट सोनं जे दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं ते 1,48,180 22 कॅरेटचे भाव त्या ठिकाणी जाहीर झाले। आता जो चांदीचा रेट आपण बघितला होता तो 244 झाला होता। चांदी सोबत सोनंही घसरताना दिसते। मग ही घसरण योग्य आहे का? तुमच्या मते हा भाव घेण्यासारखा आहे का? तुम्ही या भावाला खरेदी करणार की थोडंसं थांबणार? नक्की कमेंट मध्ये तुम्हाला सांगायचंय। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।